नमस्कार, मी श्रीरंग खरे NDTV मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। देशाचा सन 2026-2027 साठीचा अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत। या अर्थसंकल्पामध्ये अर्थव्यवस्थेची शाश्वत वाढ आणि रोजगार निर्मिती यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे। याशिवाय अमेरिकेने लादलेल्या टॅरिफपासून भारतीय उद्योगांचं संरक्षण करण्यासाठीचे उपाय योजले जाण्याची तसंच आर्थिक सुधारणांबाबत पुढचं पाऊल टाकलं जाण्याची शक्यता आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 9वा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये मांडतील। सकाळी 11 वाजल्यापासून अर्थमंत्री बजेट सादर करतील। अर्थसंकल्पाच्या सगळ्या घडामोडी आपण NDTV मराठीवर पाहणार आहोत। आज या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं आपण चर्चा करणार आहोत आणि चर्चेमध्ये काही खास गेस्ट आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहेत। त्या सगळ्यांची ओळख करून देतोय। सगळ्यात पहिले स्वागत आहे शंतनू बागवे यांचं, कर सल्लागार आहेत। आपण त्यांचं या चर्चेमध्ये स्वागत करतोय। त्यानंतर मी स्वागत करतो अमोल मंत्री यांचं, पुन्हा एकदा कर सल्लागार आहेत। कर हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असणार आहे कारण सर्वसामान्यांना थेट अफेक्ट करणारा हा मुद्दा आहे। त्यानंतर आपण स्वागत करतोय प्रीती झेंडे यांचं, गुंतवणूक सल्लागार आहेत, तसंच आर्थिक विषयक घडामोडींवर त्यांचं बारकाईनं लक्ष असतं। सगळ्यात पहिले सगळ्यांकडनं एक ओपनिंग कमेंट घेऊया की या अर्थसंकल्पाकडून प्रत्येकाच्या काय काय अपेक्षा आहेत आणि थोडंसं सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं अपेक्षा काय असतील, त्याला काय नेमका दिलासा मिळेल हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सगळ्यात आधी शंतनू बागवे यांच्याकडे जाऊया। शंतनू, काय अपेक्षा आहेत? अपेक्षा जर का आपण यावर्षी म्हटल्या तर आपण आता बघतोय की मागचे 8 ते 9 वर्ष बऱ्यापैकी काही बजेटमध्ये अनाउन्समेंट केल्या जात आहेत। मागच्या वर्षी बऱ्यापैकी बजेट सगळ्यांना आवडलं होतं। आता यावेळेस जी पहिली अपेक्षा आपण जर का म्हटली तर मी 2 मुद्दे मला असं वाटतात की जे सगळ्यांचं लक्ष आहे त्याच्यावरती। एक पहिलं जे आहे की ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स। आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे असं म्हटलं जाते की पुढच्या 5 ते 6 वर्षात एक साधारणतः 3 ते 4 कोटी जॉब्स अफेक्ट होणार आहेत। आता याचाच अर्थ असा आहे की या अर्थसंकल्पात आपल्याला या दृष्टीने जे सामान्य एक नोकरदार वर्ग आहे त्यांना एक सपोर्ट होण्यासाठी की आपल्याला बऱ्यापैकी एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज क्रिएट करायला लागतील। तो कर सोडलं आपण तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो इम्पॅक्ट होणार आहे भारतावरती आणि ज्या नोकरदार वर्गावरती होणार आहे त्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील, ही एक झाली आहे पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट एक सामान्य माणसाच्या दृष्टीने आपण जर का बघितलं तर ते आहे अफोर्डेबल हाऊसिंग। की आपण जर का म्हटलं तर जे अफोर्डेबल हाऊसिंग आत्तापर्यंत आपण म्हणत होतो की त्याच्यासाठी खूप साऱ्या योजना राबवल्या जातील किंवा त्याच्यासाठी बजेट अलोकेट केलं जातं, तर मागच्या 4 ते 5 वर्षात असं एक स्टॅटिस्टिकली असं म्हटलं जातं की अफोर्डेबल हाऊसिंग जी घरं होती अफोर्डेबल, तर त्याची संख्या जर का 50% आसपास असेल, जर का ओव्हरऑल आपण जितकी घरं आहेत भारतात म्हटलं तर ती आता 13 ते 15% आली आहे। सो म्हणजे आता आपण असं म्हटलं पाहिजे की जे 45 लाखापर्यंत अफोर्डेबल हाऊसिंग आपण जे म्हणत होतो की ती घरं आता राहिलीच नाही आहेत। तर एकतर अफोर्डेबल हाऊसिंगचं लिमिट वाढवा किंवा अफोर्डेबल हाऊसिंगसाठी अजून घरं काही गृह कर्ज योजना आणा किंवा अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम आणा, हे सगळं बघायला लागतील। तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक आणि अफोर्डेबल हाऊसिंग, बाकी जर का आपण म्हटलं तर बऱ्यापैकी करामध्ये सवलती दिलेल्याच आहेत। आणि एक CA इन्स्टिट्यूटने एक चांगलं प्रपोजल बऱ्यापैकी दिलेलं होतं, ते होतं की मॅरिड कपल टॅक्सेशन, की जे मॅरिड जोडपी आहेत तर आपण साधारण तर का एक घरामध्ये आपण बघितलं की जर का एक मॅरिड वाईफ आहे आणि जर का ती 20 ते 25 लाख कमवते आणि ऑन द कॉन्ट्ररी जर का नवरा फक्त 5 ते 6 लाख कमवतोय, तर असं आहे की एकाला टॅक्स लागणार आणि दुसऱ्याला नाही लागणार। तर त्या दोघांचं कंबाईंड टॅक्सेशन होऊन दोघांना फायदा, कारण की अल्टिमेटली एका घराचं बजेट आहे ते। तर तो एक रिलीफ बऱ्यापैकी एक्स्ट्राऑर्डिनरी किंवा एक आपण म्हणू शकतो की काहीतरी नवीन। बरं, याचा फायदा तोटा काय ते आपण तुमच्याकडनं समजून घेऊया। मात्र मंत्री साहेबांकडे जाऊया। मिनिस्टर साहेब, मंत्री साहेब, काय अपेक्षा आहेत तुमच्या? माझ्या ज्या 2 मेजर अपेक्षा आहे, एक म्हणजे जो सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो की आज जो बजेट असतो तो लोक ह्याच्यामुळे बघतात की आम्हाला टॅक्समध्ये काय रिलीफ मिळणार आहे, स्पेसिफिकली इंडिव्हिज्युअल टॅक्सेशनमध्ये। तर नक्की ह्याच्यामध्ये माझी अपेक्षा आहे 1 ते 2 लाखांनी स्लॅबचं चेंज होईल, तर साधारण 20 ते 25 हजाराचं ॲडिशनल ह्या वर्षी बेनिफिट मिळू शकतं। थोडंसं समजावून सांगा आपल्या सर्वसामान्य प्रेक्षकांना की सध्याची टॅक्स स्लॅब काय आहे आणि ती कितपर्यंत जाण्याची शक्यता आहे? नक्कीच। तर आत्ताची जी टॅक्स स्लॅब आहे, जे सर्वांना जसं मागच्या बजेटमध्ये ऐकलं असेल की 12 लाखापर्यंत टॅक्स फ्री आहे, तर ती लिमिट माझ्या मते ती 14 लाखापर्यंत ह्या वर्षी जाऊ शकते। की 14 लाखापर्यंत तुमचं इन्कम असेल तर तुम्हाला 0 टॅक्स येईल, एक्सेप्ट की जिथं स्पेशल रेट आहे त्या केसमध्ये ते टॅक्सेशन लागणार, पण जे सॅलरी
सॅलरी किंवा बिझनेस इन्कम आहे त्याच्यामध्ये नक्कीच सूट मिळू शकते 2 लाखापर्यंतच्या इन्कमसाठी ॲडिशनली. आणि दुसरा जो आहे तो MSME बिझनेस ओनरसाठी माझ्या मते ह्या बजेटमध्ये आम्हाला अपेक्षा आहे की काहीतरी इन्सेंटिव्ज आणि प्रमोशनल गोष्टी येतील, की जसं की आत्ता इंडिया आणि EUचं जे ॲग्रीमेंट साईन झालेलं आहे. जसं आता शंतनूजींनी सांगितलं की AI मुळे काही नोकऱ्या जात आहेत, पण इथे MSMEला आपण प्रमोट केलं तर त्या लोकांना काहीतरी इथे म्हणजे MSME खूप काही प्रमाणात नोकऱ्या जनरेट करू शकतात आणि त्याचं बेनिफिट नक्कीच आपल्या मिडलमॅन लोकांना होऊ शकतं. तर त्याच्यामुळे MSMEसाठी मी अपेक्षा करतो की चांगल्या गोष्टी ह्या बजेटमधून येऊ शकतात. बरं, प्रीती मॅडम, महिलांवर नेहमी फोकस असतो बजेटमध्ये. महिलांच्या दृष्टीने काय अपेक्षा आहेत आणि ओव्हरऑल बजेट कसं असेल, चांगलं असेल का ठीकठाक असेल? ओव्हरऑल बजेट नेहमीच चांगलं असावं हे आपल्या सर्वसामान्यांची पण त्याची खूप अपेक्षा जास्त प्रत्येकाची पूर्ण अपेक्षा होत नाही. असते. ते तर बरोबर आहे. बघा, सरकारला दोन्ही गोष्टी बघाव्या लागतात की सर्वसामान्यांना खुश करणं ॲज वेल एज देशाचं बजेट जे असतं ते असं चालायला पाहिजे की जेणेकरून देश पण चालता राहिला पाहिजे, राईट. तर मग या सगळ्यात महत्त्वाचा जो भाग असतो तो नक्की असतो करसंकलन, राईट. आणि सर्वसामान्यांना बजेटमधले जे क्लिष्ट गोष्टी असतात, राईट, जसं या दोघांनी सांगितलं, हे समजणं कधी कधी कठीण पडतं. त्यांच्यासाठी फक्त महत्त्वाचं असतं की माझा कर कुठे वाचेल, राईट. आणि आता कर वाचण्याच्या याच्यामध्ये जसं मंत्रीसाहेबांनी सांगितलं की जर त्यांना याच्यामधून कर सवलत वाढीव प्रमाणात मिळाली तर हा एक खूप मोठा दिलासा असेल. पण त्याच्याचबरोबर बऱ्याच वेळा आपण बघण्यात आलं आहे की आपले जे इन्व्हेस्टमेंट इन्कम असतात, म्हणजे गुंतवणुकीतनं जे आपण उत्पन्न कमवतो, राईट, त्यावरही आता जो टॅक्स आहे त्यामुळेही सामान्यांवर खूप जास्त भर पडलेला असतो, राईट. तर मग जशी आपली दरवर्षीची जी मागणी असते की लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स, म्हणजे भांडवली करावर समजा तुम्हाला सवलत मिळाली किंवा STT याच्यावर जर तुम्हाला सवलत मिळाली तर नक्की गुंतवणूकदार जे आहेत, ज्याच्यातनं गुंतवणूकदारांचा जो इन्कम या गोष्टींमधनं येतं याच्यावर त्यांना खूप मोठा दिलासा मिळेल. आणि जसं तुम्ही गृहिणींचं किंवा महिलांबद्दल जे बोललात, राईट, तर शंतनूजींनी जे सांगितलं की मॅरिड कपल जे ॲक्ट जे आहेत, राईट, त्याच्यामध्ये नोकरी करणाऱ्या महिलांना पण याचा फायदा होऊ शकतो. आणि ज्या गृहिणी आहेत, राईट, किंवा बऱ्याच वेळा काय होतं की गृहिणी असल्याचं कधी कधी एक मनात चलतं, म्हणजे एक आपल्याला असं वाटतं की मी गृहिणी आहेत, माझ्या नवऱ्यालाच फक्त टॅक्स भरावा लागतो. तर याच्यामध्ये हाही एक फायदा होऊ शकतो की समजा तुम्ही ॲज अ कपल तुम्ही जर टॅक्स भरायला गेला तर याचाही फायदा होईल. ज्या कमवता आहेत, जसं यांनी सांगितलं की फायदा दोघं कसा मिळून. होणार आहे तो शंतनू यांच्याकडनं समजून घेणार आहे. मात्र नक्कीच, पुन्हा एकदा नक्कीच. एक शेवटचा प्रश्न, शॉर्ट कमेंट तुमच्याकडनं हवे की कॅपिटल गेन टॅक्सबद्दल तुम्ही म्हणालात आणि कर संकलनाबद्दल म्हणालात. गेल्या अर्थसंकल्पानंतर ज्या काही घोषणा करण्यात आल्या, खास करून GST रिफॉर्म जे झाले त्याच्यानंतर काय नेमकं चित्र बघायला मिळतं? लोकांचा गुंतवणूक करण्याकडे कल वाढलाय का लोक नुसतेच खर्च करतायत, गुंतवणूक नाही करत आहे? नाही, या आणि म्हणजे आपण जर बघितलं तर या दोन्ही गोष्टींमध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसेल, राईट. अर्थसंकल्पामध्ये मागच्या वेळेस सरकारने तुमच्या करसंकलनामध्ये किंवा कर स्लॅबमध्ये का फरक केला? कारण की 2 वर्षापासून जर आपण बघत असू तर भारताची जी वृद्धी होती, राईट, याच्यावर खूप जास्त इम्पॅक्ट आला होता. कारण की कन्झम्पशन लोक करत नव्हते. सरकार कुठल्याही गोष्टींसाठी कर सवलत देते तर त्यांचा मेन फोकस असतो की माणसांनी एक्स्ट्रा मिळालेले पैसे खर्च करावे, जेणेकरून इकॉनॉमीमध्ये एक प्रकारची ग्रोथ होईल आणि त्याने तुम्हाला पुढे इकॉनॉमी ग्रो व्हायला मदत होईल. तर कन्झम्पशनवर नक्कीच याचा फरक पडला, कारण की लोकांनी कन्झम्पशन केलं म्हणूनच आपल्या देशाचा जो GDP आहे तो 7.4 पर्यंत आला आहे असं आपण बघतो. पण त्याचबरोबर लोकांनी गुंतवणुकीही भरभरून केली आहे. कारण की समजा म्युच्युअल फंडातला ओघ जर तुम्ही बघितला, ETFs मधला ओघ जर तुम्ही बघितला तर पडत्या मार्केटमध्ये, म्हणजे ज्यावेळेस FIIने पैसे नेले तरी समजा तुम्ही शेअर मार्केटमध्ये 1 वर्षभराची कामगिरी बघितली तर हे फक्त घरेलू जे आपण म्हणतात की जे सर्वसामान्य लोकांचा जो पैसा म्युच्युअल फंडा थ्रू SIP थ्रू जो जात होता त्यांनीच हे मार्केट इतक्या दिवस तग धरलेलं आहे.